श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. आता पितृपक्ष हा लवकरच संपणार आहे. 2 दिवसांनी पितृपक्ष संपणार आणि पितृपक्षामधील जी अमावस्या आहे, जिला आपण सर्वपित्री अमावस्या म्हणतो, तर ह्या अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण पितरांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तसेच आपल्या पितरांची तिथी जर आपल्याला माहीत नसेल तर आपण सर्वपित्री अमावस्येला पिंडदान, तसेच आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी, तर या गोष्टीसुद्धा नक्कीच करू शकतो. यावेळी ही अमावस्या ही शनिवारी आलेली आहे आणि म्हणून हिला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसेच या वर्षातील दुसरं जे सूर्यग्रहण आहे, तर हे सुद्धा या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी असणार आहे. परंतु हे ग्रहण हे रात्री सुरू होणार असून याचे आपल्या देशामध्ये परिणाम नसतील. त्यामुळे तुम्हाला जो हा उपाय करायचा आहे, तर याचा आणि ग्रहणाचा असा काहीही संबंध असणार नाही. तसेच अमावस्येची जी तिथी आहे, तर ही कधी सुरू होत आहे, तर अमावस्येची तिथी ही 13 ऑक्टोंबरला रात्री 9:51 ते 14 ऑक्टोंबर रात्री 11:25 अशी ही अमावस्या तिथी असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार अमावस्या ही शनिवारी 14 ऑक्टोंबरला मानली जाणार आहे. तर या दिवशी आपल्याला एक उपाय हा करायचा आहे. काय करायचं आहे, तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी, वाईट शक्ती जर असतील, घराला जर काही नजरदोष असेल, नजरबाधा असेल, तर आपल्याला हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी एक नारळ घ्यायचा आहे, 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत आणि 7 भीमसेनी कापूर घ्यायचे आहेत. तुमचे घर जर जास्त मोठे असेल तर तुम्हाला कापूर हे जास्त लागतील, त्यामुळे तुम्ही जास्त कापूर हे घ्यायचे आहेत. आता हा उपाय जो आहे तर तो कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही भर दुपारी 12 वाजता करायचा आहे. परंतु काही कारणाने तुम्हाला भर दुपारी हा उपाय करणे शक्य नसेल, तर तुम्ही तिन्ही सांजेला सुद्धा हा उपाय करू शकता. यामध्ये आपण जो नारळ वापरणार आहोत, तर हा नारळ सोलायचा नाही. जसा नारळ असतो तर तसाच नारळ घ्यायचा आहे. ज्या लवंगा घेणार आहोत तर त्या व्यवस्थित फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. तुटलेल्या, फुटलेल्या किंवा काही लवंगांना फूल नसतं, तर अशा लवंगा मात्र चुकूनही आपल्याला या उपायासाठी घ्यायच्या नाहीत. हा उपाय करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. आसन घेऊन तुम्हाला तुमच्या देवासमोर, देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. शक्यतो ताटच घ्या. हा उपाय करताना आपण जरी भांडं नाही घेतलं, ताट किंवा प्लेट नाही घेतली तरी चालेल, परंतु हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे आपल्याला एक ताट हे घ्यायचं आहे, जेणेकरून आपण या ताटामध्ये ह्या वस्तू व्यवस्थित मांडू शकू. तो जो नारळ आहे, तर त्या नारळाची शेंडी ही देवाकडे येईल, तर अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे. आणि यानंतर आपल्याला 11 वेळेला एक मंत्र आहे, तर तो म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे: ओम काळभैरव नाथाय नमः. ओम काळभैरव नाथाय नमः. ओम काळभैरव नाथाय नमः. तर असा हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हे जे ताट आहे, तर या ताटामध्ये आपल्याला ज्या लवंग आहेत आणि उरलेले जे कापूर आहेत, तर ते सुद्धा एका बाजूला ठेवायचे आहेत. तुम्ही या ताटामध्ये हे ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्या एका डाव्या हातामध्ये जरी तुम्ही हे कापूर आणि लवंगा घेतल्यात तरीही चालेल. परंतु हे आपल्याला पुन्हा या नारळावरती ठेवायचं असतं, त्यामुळे तुम्ही त्या ताटामध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर हे जे ताट आहे, तर हे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. तुम्ही जर डाव्या हातात कापूर आणि लवंगा घेणार असाल तर उजव्या हातामध्ये ताट घ्या, आणि जर तुम्ही कापूर आणि लवंगा ताटामध्येच ठेवल्या असतील तर तुम्ही दोन्ही हाताने हे जे ताट आहे तर ते उचलू शकता. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे याचा जो धूर होणार आहे, तर तो आपल्याला सर्व देवांवरती आपल्याला पसरवायचा आहे आणि देवघरापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. आणि पहिला कापूर संपत आला की तुम्हाला दुसरा कापूर ठेवायचा आहे. तसेच आपल्याला प्रत्येक वेळेला एक एक लवंगसुद्धा यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे नारळ, नारळावरती कापूर आणि लवंग, तर असा आपल्याला हा जो धूर आहे तर तो आपल्याला हा कापूर प्रज्वलित करून करायचा आहे. या नारळावरचा जो कापूर आहे तर तो विजू द्यायचा नाही, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. जोपर्यंत तुमचा हा नारळ पूर्ण घरभर फिरवून होत नाही, तर तोपर्यंत हा कापूर विजू द्यायचा नाही. पहिला विजत आला की लगेच तुम्हाला दुसरा कापूर ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीचे कापूर घ्यायचे आहेत. आणि लवंगा तुम्ही 4-5 घेतल्या आणि 4-5 लवंगा पुन्हा संपल्या तरीही चालतील, पुन्हा नाही ठेवल्या तरी चालतील. आणि अशा प्रकारे तुमची
बाथरूमची जागा, टॉयलेटची जागा, तर ही जागा फक्त आपल्याला सोडायची आहे आणि संपूर्ण घरात तुमचं स्वयंपाकघर असेल, बेडरूम, हॉल, तर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे. यानंतर मुख्य दरवाजावरून तुम्हाला बाहेरच्या बाजूने म्हणजे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेरून तुम्हाला आतल्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि 7 वेळेला तुम्हाला खालून वर तर अशा प्रकारे हा नारळ फिरवायचा आहे. म्हणजे हे ताट जरी खालून वरती असं 7 वेळेला फिरवलं तरीही चालेल. म्हणजे काय तर आपल्याला आपल्या घराची नजरही काढायची आहे. त्यामुळे नजर दोष असेल तर तो सुद्धा निघून जाईल. आणि यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तुमच्या हॉलच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे. आणि जेव्हा ह्या नारळावरचा जो कापूर आहे तर तो पूर्णपणे जळेल त्यानंतर तुम्हाला हा नारळ एका बाजूला तुम्ही ठेवून देऊ शकता. फक्त हा जो नारळ आहे तर देवघरात किंवा स्वयंपाकघरात ठेवायचा नाही. आणि तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता. यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता निघून जाते. आता प्रत्येक अमावस्येला उपाय करताना तुम्ही हाच नारळ वापरू शकता का? तर हो, तुम्ही हाच नारळ व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर पुन्हा पुढच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही हाच नारळ वापरू शकता. तुम्हाला नवीन नारळ आणण्याची गरज पडत नाही. परंतु जर तुम्हाला हा नारळ घरात ठेवायचा नसेल तर तुम्ही हा नारळ दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित सुद्धा करू शकता किंवा मातीमध्ये विसर्जित करू शकता. एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरून सुद्धा टाकू शकता. फक्त तुम्ही जर एकच नारळ प्रत्येक वेळेला वापरला तर जेव्हा ह्या नारळाला तडा जाईल किंवा तुम्हाला असे वाटेल की नारळ खराब झाला आहे तर तेव्हा हा नारळ आपल्याला बदलायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे की आपल्याला कोणत्या वस्तू ह्या जाळायच्या आहेत तर कापूर, त्यासोबत 4 ते 5 लवंगा आणि ह्या जे जाळायच्या आहेत तर त्या तुम्हाला नारळावरती घेऊन जाळायच्या आहेत. हा नारळ असा हातात घेऊन जरी तुम्ही घरभर फिरवला तरी चालेल, परंतु हाताला चटका बसण्यापेक्षा, रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही एका ताटामध्ये हा नारळ ठेवणे हे बेस्ट राहील. आणि एका ताटामध्ये ठेवूनच आपल्याला घरभर हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, कारण नेहमी आपल्या घरामध्ये बाहेरून नकारात्मक ऊर्जा ही येत असते, त्यामुळे आपल्याला आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते जास्तीत जास्त सकारात्मक करायचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तसेच तुम्हाला जर तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल आणि तुम्ही जर पितरांसाठी या 15 दिवसामध्ये काहीच केलं नसेल तर तुम्ही या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्या हा शेवटचा दिवस आहे की आपण आपल्या पितरांसाठी काहीतरी करू शकतो. कारण यानंतर आपले जे पितर पृथ्वीवरती आलेले असतात तर या दिवशी ते म्हणजे त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतं अशी मान्यता आहे की ते पुन्हा यमलोकी जातात. त्यामुळे ही शेवटची संधी आहे की तुम्ही तुमच्या पितरांसाठी काही करू शकता. तर या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांसाठी रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा लावू शकता. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. दिवा लावताना तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल. दिव्या लावताना यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे. त्यामध्ये 2 ते 3 काळ्या उडदाचे दाणे टाकायचे आहेत. आणि वातीची जी दिशा आहे, वातीचे जे टोक आहे तर ते दक्षिण दिशेला करायचं आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची म्हणजेच यमाची दिशा मानली जाते. तर अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आणि ज्या ठिकाणी तुम्ही पाणी पिण्याचं भांडं तुमचं ठेवलेलं असतं तर त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे. झोपण्यापूर्वीच हा उपाय करायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तर तो फक्त पुन्हा तुम्हाला कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरायचा नाही. तर हा दिवा तुम्ही स्पेशल तुमच्या पितरांसाठी करू शकता. आणि प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे दोन्हीही उपाय करू शकता. तुम्ही प्रत्येक अमावस्येला असा एक दिवा आपल्या पितरांच्या नावाने लावू शकता आणि तुम्ही असा आपल्या घरामध्ये कर्पूर होमसुद्धा प्रत्येक अमावस्येला करू शकता.